कराडी कान्हा या युट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण धार म्हणजे खिल्लार गायची धार कशी काढायची याचा आता तुम्हाला प्रात्यक्षिक व्हिडिओ दाखवणार आहे. आपल्या गायची धार काढताना तर पहिल्यांदा जी वासरू असते खिल्लार गायचं ते पहिल्यांदा आपण पानवासाठी सोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर गाय तुम्हाला म्हणजे प्रत्येक खिल्लार जनावर किती चप्पळ असते ते तुम्हाला सगळ्यांनी प्रत्येकाला माहीतच आहे. त्यासाठी आपण गाईचं पाय बांधून घेतो. कारण काय सरा घालतो म्हणजे नवीन एक शब्द आपल्याला आता बघायला भेटलाय, सरा घालतो. मग आता ह्यो सरा कशाला घालायचा तर गाईनं पाय उचलू नये किंवा धार काढताना पुढं मागं करू नये ह्यासाठी आपण पाय बांधून घेतलेले आहेत. आता हळूहळू गाई पानवल बघा. आता गाईच्या अगदी शेजारी बसलं तर आमची गाय अशी काय हालत नाही वगैरे काय नाही. तर गाईला असं एवढी सवय लावायची तर कशी लावायची तर वासरू म्हणजे गाईचं कालवड असते म्हणजे आता जी आपली कालवड आहे त्या वयापासूनच तिला सवय लावायची की गोंजरायची. घरातल्या प्रत्येक माणसाने किंवा जो गोट्यात काम करतोय त्यानं गोंजरायची सवय लावायची. आणि त्यावेळी जसं जसं तुम्ही गोंजरत जाल तस तसं त्या कालवडाला सवय होत जात्या. आणि जसं जसं सवय होत जात्या तस तसं ते हाताखाली येते. मग एकदा हाताखाली आलं आणि त्यानंतर तिची पहिल्या वेताला ज्यावेळी ती म्हणजे बाळ देते त्यानंतर पहिली धार काढताना तिला पाय बांधून असं वासराला सोडून व्यवस्थित धार काढली तर तिथून पुढे धार देऊ शकते. आता तुम्ही बघा गाय पाणवल्यानंतर धार काढायला चालू केलेला आहे. आणि धार काढताना अंगठ्याचा वापर न करता असं पूर्ण मुठीने धार काढली पाहिजे. कारण अंगठ्याचा वापर केल्यानंतर थानाला इजा होऊ शकते. ती चुकीची पद्धत आहे. आणि त्यानं आपल्याला मास्टायटिस सारखा म्हणजे दगडी कास म्हणून एक रोग आहे त्यासारखं रोग पण होऊ शकतो. त्यासाठी बघा ही पूर्ण हातात एक थान बसल असे मूठ बनवून त्या मुठीनं धार काढायची. आता इकडं बघा हे किस्ती धावपळ चालू आहे. आणि सगळ्यांचा समज आहे म्हणजे गैरसमज आहे की खिल्लार जनावर दूध देत नाही काय नाही. असं काय नाही. तुम्ही व्यवस्थित निगा राखली आणि त्या जनावराला व्यवस्थित काळजी घेतली तर ते अतिशय चांगल्या प्रमाणे 5 लिटर पर्यंत गाया जातात. काय काय गाया आपण युट्यूबवर बघतोय की 10 लिटर दूध देतात. आहेत अशा पण गाया. त्यावर ब्रीडिंगवर भर द्यायला लागतोय. त्यानुसार मग चांगल्या चांगल्या वळूंची पैदास असलेल्या गाया ज्या दूध मिल्किंग लाईनच्या आहेत त्या गाया दूध देतात. अगदी म्हशीप्रमाणे किंवा जर्सी गाईप्रमाणे पण दूध देणाऱ्या खिल्लार गाया आहेत. आपल्याकडे 9 वेत असेल का 9व्या वेताची गाय आहे ही बहुतेक. पहिल्या वेतापासून आपल्याकडेच आहे. ही आपण गाय आणलेली म्हणजे आपल्याच पाहुण्यांची म्हणजे आमच्या आत्तीची कालवड होती. त्यांच्या घरच्या गायीची कालवड आपण एक आत्ता आपली जी बैलांची स्टेज आहे म्हणजे आपल्या सुंदर जेवढा उंची नाही किंवा वयामानानं आहे एवढ्या म्हणजे वयाची आदत असताना आणलेली. त्यानंतर संपूर्ण तिला आत्ता मला वाटतं 15-1 वर्ष झालं असतील. ती आपल्या गोट्यावरतीच आहे आणि ती 9च्या 9 येता आपल्या गोट्यावरती झालेले आहेत.
2 लिटर दूध जास्त दिली पण आपण कालवण्यासाठी ठेवली. बघा आपल्याला 2 लिटरच्या वर देऊ शकते, कारण की गाय खिल्लार गाय हे नेहमी 2 पाण्यात ही देते, दूध देते. म्हणजे पहिल्यांदा एकदा दूध पाणावते आणि नंतर एकदा पाणावते. का तर पाना चोरून ठेवते आपल्या वासरासाठी, आणि कमीत कमी आपल्याला ही 2 लिटरच्या वर एका टायमिंगला देऊ शकते. आणि आम्ही एखाद्या वेळी काढलेलं पण आहे का मागच्या आपल्या कालवडाच्या ह्याला काढलेलं आहे ना, ज्यावेळी आपलं कालवड होतं नाही अर्जुनच्या वेळी, अर्जुनला गाईला लंपी झालेल्या त्यावेळी अर्जुनला सोडत नव्हतं आपण, त्यामुळं धार पूर्ण काढायला लागायची. आणि त्यावेळी 2-2.5 लिटर, सकाळचं 2.5 लिटर, संध्याकाळचं 2 लिटर, असे 5.5 लिटरच्या ॲव्हरेजनं गाय, आणि पूर्ण वर्षभर गाय दूध देते. जोपर्यंत आपलं कालवाड किंवा वासरू गायच्या खाली दूध पेत असते तोपर्यंत गाय ही दूध देण्याचं काम करत असत्या. जरी गाभण गेली तरी पण आता ज्यावेळी आपला प्रताप होता, प्रतापनं मला वाटते 1 वर्ष पूर्ण दूध पेलेलं आहे. आणि त्यावेळीच एक 3-4 महिन्याची गाभण होती, त्यावेळी आपण आटवली, कारण की मुद्दाम आटवली, आटत नव्हतीच. दररोज पाणवायची गाय पण आटत नव्हती, तरी पण आपण आटवली, कारण की त्या होणाऱ्या बाळासाठी म्हणजे गायच्या तब्येतीसाठी पण आपण आटवून टाकली. आपल्या गायीची जात खिल्लार जात आहे, आणि त्यातली उपजात म्हणला तर गाजरे खिल्लार आहे गाय. आणि सेम आपली कालवाड पण गाजरे खिल्लार आहे. त्याची शिंग बघा, नागपुडी बघा, कान बघा, डोळे बघा, पूर्ण गाजऱ्या रंगाचे, अंगावरती पूर्ण पांढरा शुभ्र कलर, आणि थोडासा खांद्याच्या इथे किंवा मांडीवरती असा तांबूस कलर आहे. सेम कालवाडाला आपल्या खांद्याच्या इथं पण तांबूस आहे. नागपुडी तिची आपल्या गाजऱ्या रंगाच्या आहे, नक्क्या गाजऱ्या रंगाच्या आहेत, त्या पूर्ण अंगावर पांढरं शुभ्र आणि तांबूस आहे. सेम गायीसारखी आपली कालवड झालेली आहे. आणि 100% आपलं कालवड पण आपण म्हणजे कंटिन्यू तुम्ही बघताय आपल्या गोट्यात येणं जाणं खूप, म्हणजे आमच्या घरात माणसं जास्त आहेत त्यामुळं येणं जाणं प्रत्येकाचं असते. आणि येता जाता हात फिरवतच असते. बैलांच्या असो, तिकडं आपली बैल आहे ती बैलांच्या पण असो किंवा गायीवरती असो, आता हे कालवडावरती सेम आपल्या गायीचे अर्जुनच्या अगोदर, म्हणजे हा प्रताप आहे, प्रतापच्या अगोदर अर्जुन झालेला, अर्जुनच्या अगोदर एक कालवड झालेली, तिचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडं. की सेम मी तिचा व्हिडिओ आहे की तिला एवढ्या हाताखाली, कारण की लॉकडाऊन होता, पूर्णपणे मी घरातच होतो, त्यावेळी मी एवढी तिला सवय लावलेली माझी की मी असं मोकळं दावं सोडून, म्हणजे ही जे आता गळ्यात तरी बांधले, असं मोकळं दावं सोडून ती एका जागेवर उभा राहायची आणि मी तिच्या खालून आरपार जायचो. एवढं तिला सवय लावलेली. म्हणजे एखाद्या वासराला सवय लावली तर ती अगदी शांत उभा राहून तुम्हाला काही न करता, इजा न पोचवता धार देऊ शकते.